तर इथे ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झाले त्यांनी त्या स्वरूपातलं तिथे भेट दिलेली आहे. इकडे तयारी चालू झाली. एका कोपऱ्यात आलो आम्ही. हाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मालवणमधला दुसरा दिवस आहे आणि आता आपण चाललोय कासार टाक्यावरती. आणि ही लोक बघा सकाळी 9 वाजता जेवत आहेत रात्रीचं जेवण. कारण काल गोव्याचा प्रवास एवढा केला ना, हे तर गाडीवरून आलेले तिकडे, त्यामुळे यांचा प्रवास जास्त झाला. मी जेवलो रात्री मस्त आणि आता निघू जेवण वगैरे सगळं करून. मला पण भूक लागली कारण तिकडे जाऊन जेवण बनवायचं आहे आपल्याला, त्यामुळे टाईम लागेल. त्यामुळे नाश्ता करायच्या बदली आम्ही आता जेवून जाणार आहे, म्हणजे तोपर्यंत पोटात काहीतरी राहील. मित्रांनो, आता आपण कासार टाक्याला पोचलेलो आहे आणि हे ते कासार टाक्याचं मंदिर. आणि याची एक आख्यायिका आहे या मंदिराची. म्हणजे इथे एक कासार होता आणि त्याचं म्हणजे जे मला माहिती ते सांगतोय, थोडंफार चुकलं तर समजून घ्या. इथे एक कासार होता, तो जेव्हा इथून चाललेला तेव्हा काही दरोडेखोरांनी त्याला थांबवलं आणि त्याच्याकडून लूट केली आणि त्याचं मुंडकं शिरच्छेद केलेलं. आणि त्यानंतर जो कोणी इकडे येतो तर तो कासार त्यांची मदत करतो, मदत वगैरे कुठे चुकला वगैरे तशी मदत करतो, त्यांना त्रास देत नाही. हे आख्यायिका आहे. इथे नवसही बोलले जातात आणि नवस पूर्ण झाल्यावर इथे कोंबडे बकरे असं पेढे जे पाहिजे त्या स्वरूपात तुम्ही देऊ शकता. आपली सगळी गँग येते, तर आम्ही कोंबडा घेऊन आलेलो आहे. तर बघूया आमचा नवस पूर्ण होतोय की नाही. आणि त्यानंतर जे काही कोंबडे बकरे इथे एकदा कापले की इथे जाऊन पार्टीचं काम चालू होतं. सगळं पार्टी तुम्हाला करायचे तर असं सगळे करतात तिथे. आता थोड्या वेळात आपल्याला तिथे जायचं आहे आणि म्हणजे प्रत्येकाचं सगळं सामान घेऊन होतं पार्टीचं. म्हणजे तंबू वगैरे, तंबूखाली सगळे 30-30 लोक अशी खूप मोठमोठे ग्रुप असतात. मग तिथे येऊन जे काही तुम्ही सामान आणलं आहे सगळं तिथं जेवण बनवतात, खातात पितात, अशी मजा होते. तर इथे ज्यांचे नवस पूर्ण झाले त्यांनी त्या स्वरूपातलं तिथे भेट दिलेली आहे. पाय पकडा पाय. पाचशे. तर माझ्या तुझ्या आज भेटीसाठी भेटीचा ठेवलेला इकडे तयारी चालू झाली. एका कोपऱ्यात आलो आम्ही आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये. इकडे एक छोटासा साकव आहे. हाय. उचलून नेऊ घेणार आहे काय का मित्रांनो, स्पॉट बघा काय भारी आहे.
नाही शेकोटी घेतो शेकोटी. ही सागाची झाडं आहेत. जी आता आम्ही बसायला घेतलेली ती हा सागवान म्हणतात. त्याची पानं. ही पानं हं. त्याचं पान हातावरती चोळलात तर लाल होतं. ओके. पण ह्याचा गणपतीला पाट किंवा माती जी आपण फुलपत्री बांधतो हं. त्याला वापरत नाहीत ते का? लाकूड. कारण ह्या पानावरती असं म्हणतात पूर्वजाने पूर्वीच्या काळात ब्राह्मणाने गाय कापली होती म्हणे. ओके. त्या पानावरती अजूनही पान तुम्ही हातावरती चोळलं हां. तर त्याचा लाल प्रकार म्हणजे लाल असं हे निघतं ओके दाखव. पाणी लाल असं. दाखवतो मी तुम्हाला. हे काढलं तुमच्या समोर पान. पानाचा छोटासा तुकडा घेतोय मी. हे बघा हात बघा माझे किती स्वच्छ आहेत. आणि आता ते पान चोळल्यानंतर त्याच्यामधून लाल प्रकारचं रंग येणार. हे बघा अरे हो आता प्रॉपर वाटतंय. त्याच्यामुळे त्याचा म्हणजे गणपतीसाठी पाट जो बनवतात त्याच्यासाठी ते लाकूड वापरलं जात नाही किंवा मातीसाठी पण ते लाकूड वापरलं जात नाही. माती म्हणजे माती म्हणजे आपण फुलपत्री जी बांधतो हा. ती चौकोनी ह्याची पट्टीची बनवली जाते चौकोनी. हां. त्याच्या आतमध्ये छोटे छोटे स्क्वेअर बनवतात ते. ओके. त्याला हे फळं वगैरे जी असतात हा, हा. पेरू काकडी ती लावली जाते गणपतीच्या डोक्यावर. हां. ते बांधण्यासाठी वापरतात. त्याला माटी म्हणतात. ओके. तयार करतात ते आपल्या कोकण साईडला ओके. सिंधुदुर्गामध्ये त्याला माटी असं म्हणतात. तर त्याच्यासाठी लाकूड ते वापरत नाहीत सागाचं किंवा पाटासाठी वापरत नाही. ओके. तर आमच्या दारात पण ही सागाची झाड आहेत. पण हे असं कलर वेगळं होतं ते आज पहिल्यांदा मला कळालं. तर सगळी पार्टी वगैरे सगळं झालं आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या काहीतरी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. चला बाय.